नमस्कार, व्हेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. पनीर हे नाव जरी घेतलं तरी छोट्यांचं मोठ्यांच्या देखील तोंडाला पाणी सुटतं. चला तर मग बघूया अशीच एक झक्कास चवीची, झटपट होणारी, अवघ्या 10 ते 15 मिनिटात होणारी सुपर यम्मी डिश ज्याचं नाव आहे पनीर बटर मसाला. पनीर बटर मसाला बघूया. हॉटेल सारखा आपल्या घरी होतो की नाही हे आज आपण करून बघूया. त्यासाठी आपण हे 2 चमचे तापलेल्या कढईमध्ये तेल घातले. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बटर घालायचं. हे आपलं तेल आणि बटर तापलं की यामध्ये खडे मसाले घालायचे. काय वेगळं नाही, 2 लवंगा, 2 दालचिनीचे बारीक तुकडे, चिमटीभर खसखस आहे, 1 तेजपत्ता आहे, मसाला वेलची आहे. हे आपले खडे मसाले आहेत की यामध्ये घालूया आणि असं छान जरा परतून घेऊया. त्यामध्ये आपण बारीक चिरलेली लसूण घातले, तीही चांगली परतूया. गॅस आपण फार मोठा नाही ठेवायचा. बघा, लसूणही आपला छान असा खमंग परतून घ्यायचा, चांगला लाल होईपर्यंत. यामध्ये आपण हे 2 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे. ते खूप छान परतून घेऊया. बघा, असं छान तांबूस कांदा होईपर्यंत छान परतायचा. आणि त्यानंतर आपण हे बघा, इकडे 2 टोमॅटो घेतलेले आहेत लाल बुंद, आणि 4 ते 5 आपल्या सुक्या काश्मीरी लाल मिरच्या, त्या अर्ध्या तास आपण पाण्यात भिजवून ठेवायच्या. आणि टोमॅटो आणि भिजलेल्या सुक्या मिरच्या याची आपण अशी प्युरी करून घेतली. हे वाटण आपण आता यामध्ये घालूया. हे भांड धुवून पिण्यापुरतं आपण याच्यात पाणी घातलं तरी चालतं. आता हेही आपण परतूया. यामध्ये आपण ही आलं आणि लसूण थोडीशी अशी बारीक पेस्ट केले ती घातली. थोडेसे आपण याच्यात आता मसाले घालूया. चमचाभर हळद घातली, किंचितसा हिंग घालायचा स्वादापुरता, 2 चमचे लाल तिखट घालूया. आता हे आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आपण टोमॅटो घातलाय, टोमॅटोची प्युरी ती शिजण्यासाठी लगेच मीठ हे घालावंच लागतं, त्यामुळे मीठही आपण घालून घ्यायचं. आपली ही ग्रेव्ही परतून होईपर्यंत आपण हे 2 चमचे दही घेतले आणि त्याच्यात अर्धा चमचा आपण धना पावडर घातले आणि हे छान असं फेटून घेतलंय. हे बघा, या ग्रेव्हीला आता आपल्या तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण हे फेटलेलं दही जे घेतले ते घालून घेऊया. आता आपण भाजीसाठी पनीर तयार करून घेऊया. त्यासाठी हे थोडं बटर टाकलंय. तर या बटरवर आपण हे पनीरचे क्यूब टाकून घ्यायचे. हे छान असं याला चोळून घ्यायचं मस्त. ह्यावर किंचितसं मीठ घालून घ्यायचं, थोडस आलं घालून घ्यायचं स्वादापुरतं, आणि थोड्या हिरव्या मिरच्या. हे सगळं छान असं गॅसवर परतून घ्यायचं. जास्त परतायचं नाही, नाहीतर ते पनीर कडकडीत होतं. म्हटलं पाणी सुकेपर्यंत परतायचं नाही, 2च मिनिटं करून घ्यायचं. ही बघा, आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे, मस्त तेल सुटलंय.
आणि अशी छान रवाळही झाले. हे बघा, आता ही ग्रेव्ही आपली तयार झाली. त्यामध्ये अजून एक महत्वाचा इन्ग्रेडियंट आपला घालायचा आहे, तो म्हणजे ही 10-12 काजू आपण भिजवून घेतले आणि त्याची ही अशी पेस्ट करून घेतली. यामुळे आपल्या भाजीला छान रिचनेस पण येईल. हा महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे या भाजीमधला. तर कलरही किती छान येतो. आता यामध्ये आपण थोडस आपल्या गरजेनुसार पाणी घालूया. किंचित एक चमचाभर पाणी आधी घातलंय. तर काजूची पेस्टही घालून जरासा कड त्याला येऊ दे आणि मग आपण ह्याच्यात पनीर ऍड करूया. आता आपलं हे पनीरही तयार आहे. हे यामध्ये आपण घालून मिक्स करून घेऊया. हे बघा, आता या सगळ्याला थोडस आपण पाणी घालून घेऊया, अर्ध भांड, आणि याला झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घेऊया. हे बघा, आता ह्या भाजीला आपल्या कड आलाय. आता शेवटची आपली प्रोसिजर राहिली, ती म्हणजे एक दुधावरची साय किंवा आपण मिल्क क्रीम घेतलं तरी चालेल. चमचाभर हे सगळं फेटून ह्याच्यावर घालायचं. किंचितशी कसुरी मेथी हातावर चुरून ती ह्यावर घालायची. आणि चिमटीभर गरम मसाला घालायचा. आपला पनीर बटर मसाला सर्व करण्यासाठी तयार आहे. तर अशा प्रकारे हॉटेलपेक्षा भारी आणि सुपरफास्ट रेसिपी, चमचमीत रेसिपी म्हणजे पनीर बटर मसाला तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.